आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। सध्या मी आणेवाडी टोल नाका परिसरात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा ज्या आहेत त्या या टोल नाका परिसरात आहेत। अशीच परिस्थिती खंबाटकी घाटातही पाहायला मिळत आहे। याबरोबरच खंबाटकी घाटापासून पारगावपर्यंत धीम्या गतीनं वाहतूक जी आहे ती मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची पाहायला मिळत आहे। एकूणच पाहायला गेलं तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर असेल किंवा कोल्हापूरच्या दिशेनं जी काही वाहतूक जी चालू आहे या वाहतुकीचा परिणाम जो आहे तो आता या ठिकाणी पाहतोय आपण। जवळपास 2-3 किलोमीटरच्या या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच अशी ही परिस्थिती जी आहे ती पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गाची पाहायला मिळत आहेत। त्यामुळं खंडाळा भुईंज याबरोबरच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस हे देखील सध्या वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत। सध्या या ठिकाणी आता दुपारचा सुमारास देखील वाहनांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।